अपमान अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान. 1988च्या काळात लिहिलेलं पुस्तक 2026 मध्ये आज बघतायत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख महाराष्ट्र एकदाही सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही. महाराजांचा एकेरी उल्लेख महाराष्ट्र कसा सहन करेल? लोकांचा सध्याचा आक्षेप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेलेला आहे गोविंद पानसरे यांच्या पुस्तकात. त्याचं नाव आहे शिवाजी कोण होता. शिवाजी असं एकेरी नाव वापरणं म्हणजे अपमान, आणि विशेषतः पॉलिटिकल रिॲक्शनसाठी. पॉलिटिकल रिॲक्शन असा दिसतो की टायटलवरून राग येतो, कंटेंट न वाचता. पण कॉन्टेक्स्ट समजून घेतला तर याची झाकलेली बाजू वेगळी दिसते. गोविंद पानसरे यांचा शिवाजी कोण होता हे पुस्तक 1987च्या एका भाषणावरती आधारित आहे, जे 1988 मध्ये रिलीज झालं, पब्लिश झालं. ज्याचा उद्देश काय होता? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चालणाऱ्या मिथ वर्सेस रियालिटी वरती रॅशनल अनालिसिस देणं. आता खास करून शिवाजी इज इक्वल टू फक्त हिंदू किंग वर्सेस मुस्लिम्स या नॅरेटिव्हला तोडणं. त्यांना इन्क्लुझिव्ह सेक्युलर रुलर म्हणजे एक धर्मनिरपेक्ष राजा म्हणून दाखवायचं होतं, आणि सामाजिक न्याय प्रशासन, सर्व धर्म समभाव हायलाइट करणं. म्हणजे हे पुस्तक भक्तीपर चरित्रावरती डिपेंड नाही, तर काउंटर नॅरेटिव्ह आहे. आता मेन प्रश्न, नाव असं का? शिवाजी कोण होता? महाराज नाही, छत्रपती नाही, फक्त शिवाजी. आता हे फक्त इंटेन्शनल प्रोव्होकेशन आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पर्टिक्युलर समाजाला किंवा एखाद्या पर्टिक्युलर संघाला जाणीवपूर्वक भडकावणं. कशासाठी? लोकांनी इमोशन्स बाजूला ठेवून प्रश्न विचारला पाहिजे, तो खरंच कोण होता? मग तुम्ही म्हणाल डायरेक्ट शिवाजी शब्द का वापरायचा? तर हे एक अकॅडमिक स्टाईल आहे. जसं हु वॉज गांधी किंवा हु वॉज आंबेडकर. म्हणजे टोन कसा आहे? क्वेश्चन विचारतोय आपण, समोरच्याला विचार करण्यासाठी भाग पाडतोय, डिसरिस्पेक्ट नाही. पानसरे यांचा कोर एजेंडा पण तसाच स्पष्ट होता. इतिहासातील थोर महापुरुषांना वेटीस धरून स्वार्थ साधला जातो, म्हणून महाराज हा शब्द वापरला असता तर आधीच भक्तीचा टोन तयार झाला असता. पण शिवाजी वापरून त्यांनी न्यूट्रल ग्राउंड तयार केलं. हीच एक पद्धत आहे ज्याला आपण डिमॅथोलॉजायझिंग टेक्निक्स म्हणतो. याच्यामध्ये काय होतं? एखाद्या गोष्टीभोवती तयार झालेल्या मिथक गोष्टी ज्या आहेत, दंतकथा, अंधश्रद्धा किंवा अतिशोक्ती कल्पना बाजूला ठेवून तथ्य, पुरावे आणि तर्काच्या आधारावरती पाहण्याची पद्धत. सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर गोष्टीला भावनिक किंवा धार्मिक रंग न देता तिचं वास्तव काय आहे हे शोधणं. मग लोकांचा आक्षेप कम्प्लिटली चुकीचा आहे का? तर टू बी ऑनेस्ट नाही. महाराष्ट्रात शिवाजी महाराज ही एक भावनिक सांस्कृतिक आयडेंटिटी आहे. यामुळे एकेरी नाव वापरणं लोकांना खटकणं लॉजिकली आहे. बट प्रॉब्लेम इथे सुरू होतो, टायटलवरूनच जजमेंट देणं, कंटेंट न वाचता रिॲक्शन देणं. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शिवाजी हा शब्द अपमान नाहीये, तो एक प्रश्न आहे. प्रॉब्लेम शब्दात नाही, आपण विचार करायला तयार आहोत का यात आहे. विचार आपण केला पाहिजे. पहिली गोष्ट, आरोप लावण्या अगोदर त्या गोष्टीची पडताळणी करणं गरजेचं आहे, वाचणं गरजेचं आहे. त्यावेळेस समजेल ना दादा.